Class 6, topic number 1, Natural Resources, Air, Water and Land, Part 2. So in previous session, we have discussed about the natural resources. What is the definition of natural resource? That part we have already discussed. And today what we will discuss about one of the very important natural resource, that is air. प्रिव्हियस सेशनमध्ये आपण नॅचरल रिसोर्स म्हणजे काय हे पाहिलेलं आहे आणि आज आपण त्यापैकी एक नॅचरल रिसोर्स जो आहे त्याचा आपण स्टडी करणार आहोत. सो बिफोर मूव्हिंग फॉरवर्ड, लेट अस डिस्कस दिस क्वेश्चन. व्हॉट आर द 5 लेयर्स ऑफ ॲटमॉस्फियर? तर ॲटमॉस्फियर इज नथिंग बट ए लेयर ऑफ एअर अराउंड द अर्थ. So that part we have already discussed. A layer of air that surrounds the earth is called as atmosphere. So हे जे ॲटमॉस्फियर आहे, पृथ्वीभोवती जे हवेचं दाट आवरण आहे, याला आपण ॲटमॉस्फियर म्हणजे मराठीमध्ये त्याला आपण वातावरण असं म्हणतो. तर हे जे ॲटमॉस्फियर आहे हे 5 लेयर्समध्ये 5 थरांमध्ये विभागलेलं आहे. आणि प्रश्न असा विचारलाय की हे कोणकोणते लेयर्स आहेत? सो याचं उत्तर आपल्याला नेक्स्ट पॅराग्राफमध्ये मिळतंय. So the air in the atmosphere around the earth contains nitrogen, oxygen, carbon dioxide, 6 inert gases, nitrogen dioxide, sulfur dioxide, water vapors, dust particles. So atmosphere मध्ये जी एअर आहे, आपण आताच पाहिलं की atmosphere is containing air. So पृथ्वीभोवती जे ॲटमॉस्फियर आहे त्यामध्ये जी एअर आहे यामध्ये कोणकोणते कंटेंट आहेत, कोणकोणते घटक आहेत? तर यामध्ये काही गॅसेसची नावं इथे दिल्यात. नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड. याच्या व्यतिरिक्त इनर्ट गॅसेस की ज्याला आपण मराठीमध्ये निष्क्रिय वायुमूलद्रव्य म्हणतो, की ज्यामध्ये हेलियम, निऑन, ऑर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन असे काही गॅसेस येतात. देन नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, वॉटर वेपर्स अँड डस्ट पार्टिकल. तर एवढं सगळं ॲटमॉस्फिअरमध्ये सामावलेलं आहे. ओके, सो ॲटमॉस्फिअर कंटेन्स व्हॉट? इथं क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ॲटमॉस्फिअर कंटेन्स विच कंटेंट? सो नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, 6 इनर्ट गॅसेस, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, water vapors and dust particle. So these are they are present in the atmosphere. Now the atmosphere is divided into various layers. So त्यापैकी पहिला जो लेयर आहे त्याची माहिती आपण घेऊया. ट्रोपोस्फियर. The troposphere contains about 80% of the total mass of gases in the air. तर ट्रोपोस्फियर हा जो ॲटमॉस्फियरचा लेयर आहे, ॲटमॉस्फियर हे 5 लेयरमध्ये डिव्हाइड केलेलं आहे. त्यापैकी ट्रोपोस्फियर जो आहे यामध्ये नियर अबाउट 80% टोटल मास ऑफ गॅसेस इन द ॲटमॉस्फियर सामावलेले आहे. म्हणजेच काय, या लेयरमध्ये हवेपैकी 80% जे वायू आहेत हे सामावलेले आहेत. सो एअरमध्ये जेवढे गॅसेस आहेत त्यापैकी 80% गॅसेस या लेयरमध्ये समाविष्ट असतात किंवा आढळून येतात. While this proportion is about 19% in the stratosphere. त्याच्या नेक्स्ट जी लेयर आहे स्ट्रॅटोस्फियर, तर यामध्ये याचं जे पर्सेंटेज आहे गॅसेसचं, टोटल मास ऑफ गॅसेस इन द एअर, हवेमध्ये जे गॅसेस आहेत त्याचं मास, त्याचं वस्तुमान जे आहे हे 19% कुठं आहे? स्ट्रॅटोस्फियरमध्ये आहे. आणि सगळ्यात जास्त कुठं आहे? तर ते ट्रोपोस्फियरमध्ये आहे, ती आहे 80%. Further in the mesosphere and ionosphere, the proportion of mass of gas goes on decreasing. आणि जसं आपण वरती जाऊ मेसोस्फियर, आयनोस्फियर या ठिकाणी जाऊ तसं हे जे प्रपोर्शन आहे ते कमी कमी होत जातं. सो ऑलरेडी 80 + 90 म्हणजे इथंच 99% जे गॅसेसचं मास आहे ते समाविष्ट झालेले आहे आणि राहिलेलं मग 2 लेअरमध्ये ते 1% राहतं, म्हणजे ते डिक्रीज होत जातं. गॅसेस आर नॉट फाउंड इन द एक्झोस्फियर अँड बियॉन्ड. आणि जो शेवटचा स्तर आहे, शेवटची जी लेयर आहे ॲटमॉस्फियर की ज्याला आपण एक्झोस्फियर असं म्हणतो, यामध्ये कुठल्याही प्रकारचे गॅसेस आढळत नाहीत. म्हणजे इथं त्याचं पर्सेंटेज ऑफ मास ऑफ गॅसेस हे काय असणार आहे? 0 असणार आहे. सो पुन्हा एकदा जरा रिवाइज करू आपण. ट्रोपोस्फियर, ॲटमॉस्फियरच्या ज्या लेयर्स आहेत त्या सिक्वेन्समध्ये 1 बाय 1 दिलेले आहेत. पहिली लेयर आहे ट्रोपोस्फियर, की ज्यामध्ये ॲटमॉस्फेरिक गॅसेस जे आहेत त्याचं मास 80% समाविष्ट झालेलं आहे.
त्यानंतरचा जो स्ट्रॅटोस्फिअर येतो यामध्ये 90% ॲटमॉस्फिअरिक गॅसेस समाविष्ट झालेले आहेत विथ रिस्पेक्ट टू देअर मास. हे गॅसेसचं वस्तुमान 90% 19% या लेअरमध्ये आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतरच्या ज्या लेयर्स आहेत मेसोस्फिअर आणि आयनोस्फिअर, इथं आल्यानंतर हे प्रमाण आणखी कमी झालेलं दिसतं. म्हणजे 80, 19 आणि इथं आल्यानंतर ते राहिलेलं मग 1% ह्या दोन्ही लेअरमध्ये विभागलेलं आहे. म्हणजे ते डिक्रीज झाले. आणि त्याच्याही पुढच्या लेअरमध्ये जर आपण गेलो एक्झोस्फिअरला, तर इथं कुठल्याही प्रकारचे गॅसेस आपल्याला आढळत नाहीत. सो दॅट इज अबाउट द 5 layers of the atmosphere. Now you can see that air is a mixture of several gases. So आत्ताच आपण पाहिलं की एअर मध्ये वेगवेगळे गॅसेस आहेत. सो एअर इज अ मिक्सचर ऑफ सेव्हरल गॅसेस. सो हवा जी आहे त्यामध्ये वेगवेगळे वायू समाविष्ट झालेले आहेत. सो एअर इज अ मिक्सचर ऑफ सेव्हरल गॅसेस अँड इज द चीफ कॉन्स्टिट्युएंट ऑफ द अर्थ्स ॲटमॉस्फिअर. आणि हे जे गॅसेस आहेत हे अर्थ ॲटमॉस्फिअर, पृथ्वीभोवती जे ॲटमॉस्फिअर आहे त्यातला एक मुख्य घटक आहे. सो द गॅसेस विच आर प्रेझेंट इन द ॲटमॉस्फिअर दे आर द चीफ कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ द अर्थ ॲटमॉस्फिअर. Besides these gases, air also contain water vapors and dust particle. या व्यतिरिक्त हे जे गॅसेस आता आपण पाहिले या व्यतिरिक्त ॲटमॉस्फिअर मध्ये आणखी काय आहे, ॲटमॉस्फेरिक एअर जी आहे त्यामध्ये वॉटर वेपर्स आहेत ॲज वेल ॲज डस्ट पार्टिकल्स ही आपल्याला यामध्ये दिसून येत आहेत. सो हे आणखी दोन घटक आपल्याला ॲटमॉस्फिअरमध्ये असताना दिसून येत आहेत. सो यू कॅन सी इन द डायग्राम, ह्या इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता जे गॅसेस आहेत त्याचं प्रपोर्शन दिलंय. नायट्रोजन सगळ्यात जास्त आहे 78%, त्याखालोखाल ऑक्सिजन 21% की जो आपल्याला रेस्पिरेशनसाठी श्वसनासाठी आवश्यक आहे. देन ऑर्गॉन जो आहे तो 0.9%. याच्या व्यतिरिक्त अदर कॉन्स्टिट्युएंट जे आहेत ते अतिशय कमी प्रमाणात, ते कुठले 0.07%. आणि कार्बन डायऑक्साईडचं जे प्रपोर्शन आहे ॲटमॉस्फिअरमधलं ते 0.03% आहे. सो द अमाऊंट ऑफ गॅसेस इन द एअर इज ग्रेटेस्ट नियर द सरफेस. सो आत्ताच आपण पाहिलं की लेअर बाय लेअर आपण जसं जसं वरती जाऊ, म्हणजे ट्रोपोस्फिअर हा जमिनीलगतचा लेअर आहे ॲटमॉस्फिअरचा. सो जेवढे अमाऊंट ऑफ गॅसेस इन द एअर इज ग्रेटेस्ट नियर द सरफेस, म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ जो ॲटमॉस्फिअरचा लेअर आहे तिथं अमाऊंट ऑफ गॅसेस, गॅसेसचं जे प्रमाण आहे ते सगळ्यात जास्त आहे. आणि जसं आपण वरती जाऊ, ॲज वी गो हायर इट डिक्रीजेस हायर फ्रॉम द सरफेस, म्हणजे सरफेसवरती सगळ्यात जास्त पर्सेंटेज असणार आहे ॲटमॉस्फिअरमध्ये असणाऱ्या गॅसेस. जसं वरती जाऊ तसं ते प्रपोर्शन काय होतं, कमी होत जातं. सो ॲज वी गो हायर अँड हायर इन द फ्रॉम द सरफेस दॅट अमाऊंट ऑफ गॅसेस इन द ॲटमॉस्फिअर डिक्रीजेस. दॅट इज द एअर बिकम रेअरर ॲट हायर अल्टिट्यूड्स. म्हणजे हायर अल्टिट्यूड्स म्हणजे आपण उंचावरती गेलो, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसं उंच जाऊ आपण तसं एअर जी आहे ही रेअरर म्हणजे विरळ होत जाते. विरळ होत जाते याचा अर्थ त्यामध्ये जे गॅसेसचं प्रपोर्शन आहे, गॅसेसचं प्रमाण जे आहे ते हळूहळू कमी होत जाणार आहे. सो अगेन एअर कंटेन्स, ॲटमॉस्फिअर कंटेन्स गॅसेस ॲज अ चीफ कॉन्स्टिट्युएंट, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. या व्यतिरिक्त ह्या गॅसेस व्यतिरिक्त आणखी काय आहे ॲटमॉस्फिअरमध्ये, इट कंटेन वॉटर वेपर्स ॲज वेल ॲज डस्ट पार्टिकल अँड द अमाऊंट ऑफ गॅसेस इन द एअर. हवेमध्ये जे गॅसेसचं प्रपोर्शन आहे ते जमिनीलगत सरफेसच्या नियर हे जास्त असतं आणि जसं आपण हायर अल्टिट्यूडवरती जातो ते कमी कमी होत जातं. ओके, so as we go higher and higher from the surface the amount of gases in the air decreases, that is air become rarer at higher altitude. so हवा जी आहे जसं आपण उंचावरती जाऊ तसं विरळ होत जाते. विरळ होते म्हणजे त्यामध्ये गॅसेसचं प्रमाण कमी होत जातं. the proportions of constituents of air and some of their uses are given below. तर हवेमध्ये जे घटक आहेत, द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर, हवेमधले जे घटक आहेत त्यांचं प्रपोर्शन, त्याचं प्रमाण म्हणजे ते किती प्रमाणात हवेमध्ये आहेत याचं आपल्याला इथं माहिती दिलेली आहे. त्यांचे त्याचबरोबर काही युजेस, ॲप्लिकेशन्स, उपयोग पण दिलेले आहेत. सो सम युजेस ऑफ गॅसेस इन द एअर. सो हवेमध्ये जे गॅसेस आहेत त्यांची काही माहिती आपल्याला दिली. सो पहिला जो आहे तो नायट्रोजन आहे. इट हेल्प्स लिव्हिंग थिंग्स टू बिल्ड द नेसेसरी प्रोटीन्स.
हां, सो धिस पार्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे जे गॅसेस आहेत, सो यापैकी नायट्रोजन जो आहे, नायट्रोजन हा कशासाठी महत्वाचा आहे? हां, इट हेल्प्स लिव्हिंग थिंग्स फॉर respiration. Sorry, not for respiration. It is necessary for proteins to build proteins in the body. तर नायट्रोजन हा सजीवांमध्ये, लिव्हिंग थिंग्समध्ये प्रोटीन्स तयार होण्यासाठी, प्रोटीन्सच्या बांधणीसाठी आवश्यक आहे. शरीरामध्ये जे प्रोटीन्स तयार होतात आपल्या, ते नायट्रोजनचा वापर करून होतात. सो नायट्रोजन हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. इट इज युजफुल इन द प्रोडक्शन ऑफ अमोनिया. या व्यतिरिक्त अमोनिया प्रोडक्शनमध्ये, अमोनिया हा जो गॅस आहे हा तयार करण्यासाठी नायट्रोजनचा वापर करतात. देन एअर टाईट पॅकेजिंग ऑफ फूड स्टफ्स. एअर टाईट पॅकेजिंग, एअर टाईट म्हणजे हवाबंद. जे फूड स्टफ्स आहेत, अन्न पदार्थ आहेत, हवाबंद डब्यामध्ये पॅक करण्यासाठी, बांधण्यासाठी अमोनिया गॅसचा वापर केला जातो. So these are some applications. So first application is what? It is necessary to build proteins in the living things. सजीवांमध्ये प्रोटीन्स तयार करण्यासाठी हा आवश्यक आहे. इट इज ऑल्सो युज्ड फॉर प्रोडक्शन ऑफ अमोनिया. याचा आणखी वापर कुठं होतो? अमोनियाच्या प्रोडक्शनमध्ये होतो. एअर टाईट पॅकेजिंग फूड स्टफमध्ये पण याचा वापर होतोय. देन पुढचा जो कंटेंट येतो हा अतिशय महत्त्वाचा आहे, दॅट इज नायट्रोजन. इट इज नेसेसरी फॉर लिव्हिंग थिंग्स फॉर रेस्पिरेशन. नायट्रोजन हा लिव्हिंग थिंग्समध्ये रेस्पिरेशनसाठी, श्वसनासाठी आवश्यक आहे. आपल्याला पण हा अतिशय आवश्यक आहे. ओके, सो ऑक्सिजन is very important for respiration in the living things and also for combustion. combustion म्हणजे ज्वलन. एखादा पदार्थ ज्यावेळी बर्न होतो, कंबस्ट होतो, म्हणजे त्याला आपण जळतो असं म्हणतो, तिथं ऑक्सिजन आवश्यक आहे. जर ऑक्सिजन नसेल तर पदार्थ कंबशन होत नाहीत, म्हणजे पदार्थांचं ज्वलन होत नाही. ओके, so that is another gas. Then we have carbon dioxide. So carbon dioxide is also very important. Plant use it for production of food. वनस्पती जे आहे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, हे आपल्याला माहिती आहे. पण हे अन्न तयार करण्यासाठी टू प्रिपेअर देअर फूड, टू प्रोड्यूस देअर फूड, दे रिक्वायर कार्बन डायऑक्साईड. प्लांट्स हे ॲटमॉस्फिअर मधला कार्बन डायऑक्साईड घेतात, जमिनीमधून पाणी घेतात आणि ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. सो प्लांट्सना फूड प्रोडक्शनसाठी कार्बन डायऑक्साईड गॅस हा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि आणखी एक फॉर फायर एक्सटिंग्विशर. फायर एक्सटिंग्विशर अग्निशामक, जे सिलेंडर असतं, सिलेंडर टाईप फायर एक्सटिंग्विशर असतो, त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड गॅसचा वापर केला जातो. सो हे याचे युजेस आहेत. देन ऑर्गॉन जो गॅस आहे याचा वापर इलेक्ट्रिक बल्ब्समध्ये होतो. इलेक्ट्रिक बल्ब जे आहेत त्यामध्ये ऑर्गॉन गॅसचा वापर करून ते कन्स्ट्रक्ट केले जातात, ते तयार केले जातात. देन वी हॅव हेलियम. हेलियम इज युज्ड फॉर ऑब्टेनिंग लो टेम्परेचर. आपल्याला अतिशय कमी तापमान जर पाहिजे असेल तर हेलियम गॅसचा वापर केला जातो. आणि आणखी कुठे वापरला जातो? फॉर जनरेटिंग इन लिफ्ट इन एअरशिप्स. ओके, फॉर जनरेटिंग लिफ्ट इन एअरशिप्स. तर हेलियम गॅस जो आहे त्याचा वापर एअरशिप्स ना लिफ्ट करण्यासाठी, हवेमध्ये उचलण्यासाठी. एअरशिप म्हणजे हवाई जहाज जे आहेत त्यांना हवेमध्ये लिफ्ट करण्यासाठी, हवेमध्ये तरंगण्यासाठी हेलियम गॅसचा वापर केला जातो. आता पुढचा जो गॅस येतोय तो आहे निऑन गॅस. इट इज युज्ड फॉर डेकोरेटिव्ह लॅम्प्स, लाईट्स ऑफ स्ट्रीट लाईटनिंग. रस्त्यावरती, दुकानांवरती किंवा शॉप्सवरती जी नावं असतात तुम्हाला ट्यूबच्या फॉर्ममध्ये दिसतात, त्या डेकोरेटिव्ह लाईटमध्ये निऑन गॅसचा वापर केला जातो किंवा स्ट्रीट लाइटनिंगमध्ये पण याचा वापर केला जातो. देन क्रिप्टॉन. क्रिप्टॉन हा जो गॅस आहे याचा वापर फ्लुरोसंट ट्यूबमध्ये केला जातो. तर फ्लुरोसंट ट्यूब म्हणजे काय, हा प्रश्न बऱ्याच जणांना पडला असेल. सो फ्लुरोसंट ट्यूब जे आहेत, जे ओल्ड टी व्ही असायचे, जुन्या प्रकारचे टी व्ही, त्यामध्ये एक असं टी व्हीच्या स्क्रीनच्या बॅक साईडला तुम्हाला लांब अशी ट्यूब दिसायची आणि त्या टी व्हीच्या स्क्रीनवरती क्रिप्टॉन किंवा अशा मटेरियलचं कोटिंग दिलं जायचं, थर दिला जायचा. ओके, आणि त्यातून चित्र निर्माण व्हायचं. तर ह्याला फ्लुरोसंट ट्यूब असं म्हणतात. ओके, सो इथं आपल्याला लिमिटेशन असे की आपल्याला फक्त हे लक्षात ठेवलं पाहिजे की क्रिप्टॉनचा वापर फ्लुरोसंट ट्यूबमध्ये होतो. फ्लुरोसंट ही कन्सेप्ट खूप कॉम्प्लिकेटेड आहे किंवा हायर स्टडीजमधली आहे, त्यामुळे ती आपण आता इथे डिस्कस करत नाही. फक्त आपण लक्षात ठेवूया की क्रिप्टॉन जो आहे याचा वापर फ्लुरोसंट ट्यूब
म्हणजेच एक उदाहरण देऊ शकतो आपण, टीव्हीची जी आतली ट्यूब आहे पिक्चर ट्यूब, त्यामध्ये त्याचा वापर केला जातो, कारण पिक्चर ट्यूब जी आहे टीव्हीची ती एक प्रकारची फ्लोरोसंट ट्यूब आहे. आणि नेक्स्ट जो आहे तो झेनॉन. झेनॉन हा जो गॅस आहे याचा वापर फ्लॅश फोटोग्राफीमध्ये केला जातो, म्हणजे फोटोग्राफीमध्ये याचा वापर केला जातो, हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. सो आपण इथं काही गॅसेस जे आहेत त्यांचे ॲप्लिकेशन्स पाहिले, त्यांचे युजेस, वापर कुठे केला जातो हे आपण इथं डिस्कस केलेलं आहे. आता पुढे जाऊया आपण. इथे एक माहिती दिली आहे, ऑलवेज रिमेंबर द लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ इज sustained due to the balance between various gases and their constituents of air and other constituents of air. काय म्हणले पहा, लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ, अर्थवरती जे लिव्हिंग वर्ल्ड आहे, सजीवांचं जे जग आहे, इज सस्टेन्ड, हे अस्तित्वात आहे, टिकून आहे, कशामुळे? ड्यू टू द बॅलन्स बिटवीन व्हेरियस गॅसेस. हे कशामुळे टिकून आहे? तर याच्या मागे कारण आहे बॅलन्स बिटवीन द व्हेरियस गॅसेस अँड अदर कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर. हवेचे म्हणजे हवेमध्ये जे वायू आहेत, गॅसेस आहेत आणि इतर घटक आहेत, त्यांचा जो बॅलन्स आहे, त्यांचा समतोल राखला गेलेला आहे, म्हणून सजीव ह्या पृथ्वीवरती टिकून आहेत. हे आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे. ॲटमॉस्फिअर इज व्हेरी इम्पॉर्टंट फिल्टर. ॲटमॉस्फिअर हा एक अतिशय महत्त्वाचा फिल्टर आहे. ओके, म्हणजे एक प्रकारचं चाळणीचं काम करतो. कशा पद्धतीने? इट अलाउज द लाईट अँड हीट ऑफ सन टू रीच द अर्थ विच इज नेसेसरी फॉर द लाईफ. सो सूर्यापासून येणारी जी किरणं आहेत ती पृथ्वीभोवती जे ॲटमॉस्फिअर आहे त्यामधून पास होऊन जमिनीवरती पोहोचतात. सो ॲटमॉस्फिअरमध्ये जे गॅसेस आहेत किंवा ॲटमॉस्फिअर थ्रू हे लाईट रेडिएशन्स किंवा हीट जे आहे, म्हणजे सूर्यापासून मिळणारी प्रकाश आणि उष्णता जी आहे ती ॲटमॉस्फिअरमधून पास होऊन ॲटमॉस्फिअरमधून जमिनीवरती पोहोचते. आणि ॲटमॉस्फिअर काय करतं? बट इट प्रिव्हेंट द हार्मफुल इलेमेंट्स फ्रॉम रिचिंग द अर्थ. पण ॲटमॉस्फिअर हे एक प्रकारचं फिल्टर, चाळणीसारखं काम करतं. सूर्यापासून येणारी जी लाईट आहे किंवा हीट आहे यामध्ये जे हार्मफुल इलेमेंट्स आहेत, धोकादायक जी मूलद्रव्ये आहेत, त्यांना फिल्टर करण्याचं काम, त्यांना बाजूला टाकण्याचं काम किंवा त्यांना प्रतिबंध करण्याचं काम हे ॲटमॉस्फिअर करतं. इट इज इन द ॲटमॉस्फिअर दॅट फॉग, क्लाउड्स, स्नो, रेन आर प्रोड्युस्ड. ॲटमॉस्फिअरचा आणखी एक महत्त्वाचा उपयोग असा आहे की फॉग, धुकं, क्लाउड्स, ढग, स्नो, हिम आणि रेन, पाऊस जो आहे हा वातावरणामध्ये ॲटमॉस्फिअरमध्येच तयार होतो. तर इथं आपण काय पाहिलं की ॲटमॉस्फिअर हे आपल्यासाठी का महत्त्वाचं आहे? पहिला मुद्दा म्हणजे काय आहे? इट इज द बॅलन्स बिटवीन गॅसेस अँड अदर कॉन्स्टिट्यूट ऑफ अर्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, फॉर देअर टू सस्टेन सच लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सजीव जे आहेत हे पृथ्वीवरती टिकून राहण्यासाठी ॲटमॉस्फेरिक गॅसेस आणि त्याचे जे कॉन्स्टिट्युएंट्स आहेत याच्यामध्ये बॅलन्स राहणं, समतोल राहणं गरजेचं आहे. ॲटमॉस्फिअर एक प्रकारचं फिल्टरचं काम करतं की जे सूर्यापासून येणारे जे लाईट आणि हीट आहे यातले जे हार्मफुल इलेमेंट्स आहेत त्यांना प्रतिबंध करतं, त्यांना फिल्टर करतं. आणि ॲटमॉस्फिअरमध्येच फॉग, क्लाउड, स्नो आणि रेन तयार होतात की जे आपल्यासाठी आवश्यक आहेत. रेन इज व्हेरी इम्पॉर्टंट, फॉग इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. क्लाउड्स फॉर्म झाल्याशिवाय रेन येणार नाही आणि स्नो फॉर्मेशन पण हे ॲटमॉस्फिअरमध्येच होत असतं. आता पुढे जाऊया आपण, नेक्स्ट पेजवरती आपण येतोय. व्हॉट इज द सिमिलॅरिटी इन द 3 पिक्चर्स गिव्हन बिलो. तर इथं आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे. इथं जे चित्र दाखवलेले आहेत, इमेजेस दाखवलेले आहेत, ह्या केअरफुली ऑब्झर्व करा आणि त्यावरती काय विचारलाय प्रश्न, व्हॉट इज द सिमिलॅरिटी. सिमिलॅरिटी म्हणजे सारखेपणा. तिन्ही पिक्चरमध्ये, इमेजेसमध्ये तुम्हाला काय दिसतंय? तर आपल्याला काय दिसतंय इथं? स्मोक म्हणजे धूर तयार व्हायला आहे. आयदर ते इंडस्ट्री असेल किंवा व्हेकल्स, वाहनांमधून बाहेर पडतोय किंवा इथं जंगल पेटलेलं आहे, वणवा लागलेला आहे, आपण इथं म्हणू शकतो. ओके, सो या तिन्ही केसेसमध्ये स्मोक बाहेर पडताना दिसतोय. ऑल द अबव पिक्चर्स शो लार्ज स्केल इमिशन ऑफ स्मोक थ्रू द डिफरंट एजन्सीज. तर ह्या तिन्ही पिक्चरमध्ये काय दिसतंय की प्रचंड प्रमाणात, लार्ज स्केलवरती, खूप मोठ्या प्रमाणात स्मोक, धूर जो आहे हा इमिशन म्हणजे बाहेर टाकला जातोय, इमिट केला जातोय थ्रू डिफरंट एजन्सीज. आयदर ते इंडस्ट्री असतील किंवा व्हेकल्स असतील किंवा
शेती आता जनरली आपण ऊसाचं पीक घेतल्यानंतर त्याचे पाचट जाळले जातात किंवा जंगलांना वणवा लागतो किंवा आग लागल्यामुळे पण स्मोक बऱ्याच प्रमाणात ॲटमॉस्फिअरमध्ये टाकला जातो. आता ह्याचा एक हार्मफुल इफेक्ट काय बघा ॲटमॉस्फिअरवरती. धिस स्मोक डायरेक्टली मिक्सेस विथ द ॲटमॉस्फिअर. आता हा बाहेर पडणारा जो स्मोक आहे इंडस्ट्रीमधून असतील किंवा व्हेकलमधून असेल किंवा आग लागल्यानंतर असेल, हा डायरेक्टली ॲटमॉस्फिअरमध्ये जातो, डिस्टर्बिंग द बॅलन्स बिटवीन द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर. तर आपण मगाशीच पाहिलं की हवेमध्ये जे घटक आहेत त्यांचा बॅलन्स, त्यांचा समतोल हा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि जर हा समतोल बिघडला तर त्याचा हार्मफुल इफेक्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझमवरती होतो. तर हा जो डिस्टर्बिंग द बॅलन्स ऑफ द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ ॲटमॉस्फिअर ड्यू टू स्मोक, याला आपण एअर पोल्युशन, हवा प्रदूषण असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात काय, द डिस्टर्बन्स इन द बॅलन्स बिटवीन द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर. कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर, हवेचे जे घटक आहेत त्यांच्यामध्ये बिघाड झाला किंवा त्यांचा समतोल बिघडला तर त्याला आपण एअर पोल्युशन असं म्हणतो. हार्मफुल गॅसेस आर गिवन आउट थ्रू द कंबशन ऑफ फ्युएल्स इन व्हेकल्स. तर व्हेकल्स जे आहेत, वाहनं जी आहेत, याच्यामध्ये आपण फ्युएल्स वापरतो, कुठले पेट्रोल डिझेल अशा प्रकारचे फ्युएल्स वापरतो. आणि ॲक्च्युली हे व्हेकल्स चालू राहण्यासाठी ह्या फ्युएल्सचं इंजिनमध्ये कंबशन म्हणजे ज्वलन होत असतं. आणि ज्यावेळी हे फ्युएल्स कंबशनमध्ये जातात, जळतात, ज्वलन होतं, त्यावेळी ते हार्मफुल गॅसेस, धोकादायक वायू ॲटमॉस्फिअरमध्ये सोडत असतात. ओके. अँड इन द बिग इंडस्ट्रीज ऑल्सो थ्रू इनकम्प्लीट कंबशन ऑफ फ्युएल्स लाईक वूड अँड कोल, हार्मफुल गॅसेस आर ऑल्सो रिलीज्ड इन द ॲटमॉस्फिअर. मोठ्या इंडस्ट्रीमध्ये पण लक्षात घ्या, फ्युएल्स बर्न केले जातात किंवा कंबशन केलं जातं, लाईक वूड अँड कोल, लाकूड किंवा कोळशासारखे जे फ्युएल्स आहेत, इंधन आहेत, हे जाळले जातात इंडस्ट्रीमधून. त्यापासून एनर्जी, ऊर्जा निर्माण करून ते इंडस्ट्रीमध्ये जी प्रक्रिया आहे ती सुरू ठेवतात. पण याचा साईड इफेक्ट असा, याचा इल इफेक्ट किंवा हॅझार्डस इफेक्ट, धोकादायक परिणाम असा आहे की यातून जे गॅसेस बाहेर पडतात, हार्मफुल गॅसेस, ते ॲटमॉस्फिअरमध्ये जातात आणि ॲटमॉस्फिअरचा बॅलन्स बिघडवतात. ॲज अ रिझल्ट एअर पोल्युशन इज इन्क्रीजिंग डे बाय डे. आणि हे दररोज होतं, इंडस्ट्रीज दररोज काम करतायत, वाहनांमधून दररोज बाहेर धूर टाकला जातो, त्यामुळे एअर पोल्युशन हे प्रचंड प्रमाणात वाढत आहे. आता कोणकोणते गॅसेस असे आहेत? सो हार्मफुल सबस्टन्सेस रिलीज्ड इन द एअर थ्रू कंबशन ऑफ फ्युएल. तर नायट्रोजन डायऑक्साईड आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे, सल्फर डायऑक्साईड आहे, सूत म्हणजे धूर किंवा धुराचे कण जे आहेत हे ॲटमॉस्फिअरमध्ये टाकले जातात, की जे हार्मफुल आहेत ॲटमॉस्फिअरसाठी. दे डिस्टर्ब द बॅलन्स ऑफ ॲटमॉस्फिअर. सो हे इथं आपण एअर पोल्युशन म्हणजे पाहिलं. सो व्हॉट इज एअर पोल्युशन? सो ॲटमॉस्फिअरमध्ये जे गॅसेस आहेत, ॲटमॉस्फिअरचे जे कॉन्स्टिट्युएंट्स आहेत, त्याचा बॅलन्स बिघडणं, यालाच आपण एअर पोल्युशन असं म्हणतो. डिस्टर्बन्स इन द बॅलन्स ऑफ द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर, हवेचे जे घटक आहेत त्यांचा समतोल बिघडला की एअर पोल्युशन, हवा प्रदूषण झालं असं आपण म्हणतो. नाउ लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट पार्ट, दॅट इज ओझोन लेअर. ओके. ओझोन लेअर, द प्रोटेक्टिव्ह शेल. ओझोन लेअर, ॲटमॉस्फिअरमध्ये एक लेअर आहे, आणखी एक थर आहे, ज्याला आपण ओझोन लेअर असं म्हणतो. देअर इज अ लेअर ऑफ ओझोन दॅट इज O3. ओझोनचा फॉर्म्युला दिलाय O3. ओझोन हा ऑक्सिजन पासून बनलेला असतो, पण त्यामध्ये ऑक्सिजनचे 3 ॲटम्स असतात. ओके. ओझोन गॅस इज, देअर इज अ लेअर ऑफ ओझोन गॅस इन द लोअर पार्ट ऑफ स्ट्रॅटोस्फिअर. सो स्ट्रॅटोस्फिअर आपण पाहिला मगाशी, ॲटमॉस्फिअरचे जे लेअर्स आहेत त्यातला पहिला लेअर स्ट्रॅटोस्फिअर आहे. आणि याच्या लोअर लेअरला, लोअर पार्टमध्ये थोडा खालच्या बाजूला आपल्याला एक लेअर दिसून येते, ओझोन गॅसची लेअर दिसून येते. आणि ही लेअर खूप महत्त्वाची आहे, इथं टायटलमध्ये दिसते द प्रोटेक्टिव्ह लेअर. ती आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची, एक प्रोटेक्टिव्ह, संरक्षण करणारे जी शेल आहे, कवच आहे, एक प्रकारचं संरक्षण करणारं कवच आहे. पृथ्वीभोवती सजीवांचं संरक्षण करण्यासाठी हे कवच, ही प्रोटेक्टिव्ह शेल अतिशय महत्त्वाची आहे, की जी लोअर पार्ट्स ऑफ स्ट्रॅटोस्फिअरच्या लोअर पार्टमध्ये आपल्याला दिसून येते. ओझोन गॅस इज नॉट डायरेक्टली युजफुल फॉर सर्वायवल ऑफ लिव्हिंग थिंग्स. लक्षात घ्या, ओझोन गॅस जो आहे यामध्ये जरी तुम्हाला ऑक्सिजनचे 3 ॲटम्स दिसत असतील, पण ऑक्सिजन जो आहे तो O2 या अवस्थेमध्ये आपल्याला उपयुक्त आहे, O3 या अवस्थेमध्ये नाही. तर हा
इट इज नॉट डायरेक्टली युजफुल फॉर सर्वायवल ऑफ लिव्हिंग थिंग्स. सजीवांच्यासाठी सजीवांच्या अस्तित्वासाठी हा डायरेक्टली उपयोगी नाही. येट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर तरीही हा अतिशय महत्त्वाचा आहे कशासाठी? फॉर लिव्हिंग थिंग्स टू हॅव धिस लेअर ऑफ ओझोन ॲट हाय अल्टिट्यूड अराउंड द अर्थ. हा जो गॅस आहे, ओझोन लेअरचा स्तर आहे, हा डायरेक्टली जरी उपयोगी नसला तरीही तो उपयोगी कशासाठी आहे? तो हायर अल्टिट्यूड इन अराउंड द ॲटमॉस्फिअर, पृथ्वीच्या भोवती हायर अल्टिट्यूडवरती, उंचावरती त्याची लेअर आहे, स्तर आहे. कारण, आणि हा का महत्त्वाचा आहे, द अल्ट्राव्हायोलेट रेज कमिंग फ्रॉम द सन आर व्हेरी हार्मफुल फॉर लिव्हिंग थिंग्स. सूर्यापासून जे रेडिएशन, जी सूर्यकिरणं बाहेर पडतात त्यामध्ये अल्ट्राव्हायोलेट रेज, अतिनील किरण हा एक घटक असतो त्याचा, की जो लिव्हिंग थिंग्स, सजीवांसाठी अतिशय घातक आहे. दे आर हार्मफुल फॉर लिव्हिंग थिंग्स. तर हा ओझोन काय करतो? ओझोन गॅस ॲब्सॉर्ब दिस रेज. तर ओझोन गॅसचा इम्पॉर्टन्स जरी आपल्याला डायरेक्टली नसला तरी इनडायरेक्टली काय करतो हा ओझोन गॅस? हे जे सूर्यापासून येणारे अल्ट्राव्हायोलेट रेज, अतिनील किरणं जी आहेत, तो ते शोषून घेतो. इट ॲब्सॉर्ब दीज रेज. ॲज अ रिझल्ट लाईफ ऑन अर्थ इज प्रोटेक्टेड. आणि यामुळे याचा परिणाम असा झाला की पृथ्वीवरती जे सजीव आहेत त्यांची जी लाईफ आहे, त्यांचं जीवन जे आहे ते सुरक्षित राहिलेलं आहे. अदरवाईज जर हा ओझोन लेअर नसता तर पृथ्वीवरती लाईफ नसती, सजीव अस्तित्वात राहू शकले नसते. Now, the ozone layer is destroyed if chemical gases like carbon tetrachloride or chlorofluorocarbons are used in air conditioners and refrigerators mixed with air. पण ह्या ओझोन गॅसला पण आता धोका निर्माण झालाय. हा जो गॅस आहे हा डिस्ट्रॉय म्हणजे नाश होत चाललाय, होतो कधी? इफ केमिकल्स लाईक कार्बन टेट्राक्लोराइड और क्लोरोफ्लोरोकार्बन इज यूज्ड फॉर एअर कंडिशनर किंवा रेफ्रिजरेटरमध्ये जर आपण या प्रकारचे केमिकल गॅसेस, कुठले कार्बन टेट्राक्लोराइड आणि क्लोरोफ्लोरोकार्बन यासारखे जर आपण केमिकल गॅसेस एसी म्हणजे एअर कंडिशनर आणि रेफ्रिजरेटरमध्ये जर आपण मिक्स करून हे गॅसेस हवेबरोबर वापरले तर हे गॅसेस ॲटमॉस्फिअरमध्ये जाऊन ओझोन गॅसची लेअर डिस्ट्रॉय करतायत. त्याच्यावरती आघात करून तो गॅस डिस्ट्रॉय केला जातो, नाश केला जातो. तर हे खूप धोकादायक आहे. द 16th ऑफ सप्टेंबर इज सेलिब्रेटेड ॲज ओझोन प्रोटेक्शन डे. लक्षात ठेवा, हे रिकाम्या जागासाठी खूप महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. तर ओझोन प्रोटेक्शन डे जो आहे, ओझोन सुरक्षा दिवस जो आहे, हा 16 सप्टेंबर या दिवशी सेलिब्रेट केला जातो. ओके, ऑल ओव्हर द वर्ल्ड टू मेक एव्हरीवन अवेअर ऑफ इम्पॉर्टन्स ऑफ ओझोन. मग आता हा सेलिब्रेट का केला जातो? कारण संपूर्ण जगभर प्रत्येकाला या गॅसचा, ओझोन लेअरचा इम्पॉर्टन्स, महत्त्व पटवून देण्यासाठी, त्याची जाणीव होण्यासाठी हा 16 सप्टेंबर हा जो डे आहे हा ओझोन प्रोटेक्शन डे म्हणून सेलिब्रेट केला जातो, मनवला जातो. ओके, आता इथे एक माहिती आणखी एक दिली आहे, पण त्याच्या अगोदर ओझोन लेअरचा इम्पॉर्टन्स खूप महत्त्वाचा आहे. ओझोन लेअर हा कुठे आढळतो? स्ट्रॅटोस्फिअरच्या लोअर पार्टमध्ये आढळतो. याचं फंक्शन काय? तर हा जे सूर्यापासून येणारे अल्ट्राव्हायोलेट रेज जे डेंजरस आहेत ह्युमन बिईंगसाठी, तो ॲब्सॉर्ब करतो, शोषून घेतो. म्हणजेच तो अल्ट्राव्हायोलेट रे फिल्टर करून बाकीचे रेडिएशन, बाकीची सूर्यकिरणं पृथ्वीवरती पाठवतो. ओके, पण या गॅसला धोका कशाचा आहे? तर एसी किंवा रेफ्रिजरेटरमध्ये जे आपण क्लोरोफ्लोरोकार्बन किंवा कार्बन टेट्राक्लोराइड सारखे गॅसेस जर वापरले तर ते या गॅसला धोकादायक आहेत. हा ओझोन लेअर डिस्ट्रॉय करतात ते. आणि मग याची जाणीव राहण्यासाठी जगभरात 16 सप्टेंबर हा ओझोन प्रोटेक्शन डे म्हणून सेलिब्रेट केला जातोय. डू यू नो, in metropolitan cities like Mumbai, Pune or Nagpur, boards are displayed at places of heavy traffic to show the proportion of various constituents of air at that place. तर मेट्रोपॉलिटन सिटीज ज्या आहेत, जी महानगरं आहेत, लाईक मुंबई, पुणे, नागपूर, इथं ज्या ठिकाणी हेवी ट्रॅफिक आहे, अतिशय जास्त ट्रॅफिक आहे, गर्दी झालेली आहे वाहनांची, अशा ठिकाणी एक बोर्ड डिस्प्ले केलेला आहे, की जो बोर्ड काय करतो? इट शो प्रोपोर्शन ऑफ व्हेरियस कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर ॲट दॅट प्लेस. त्या ठिकाणी हवेमध्ये जे घटक आहेत त्याचं प्रमाण, त्या ठिकाणचं तो बोर्ड दाखवतो. ड्यू टू दिस बोर्ड्स वी कॅन सी द अमाऊंट ऑफ हार्मफुल एलिमेंट्स इन द एअर. अशा बोर्डमुळे आपल्याला हवेमध्ये जे घातक घटक आहेत
त्याचं प्रमाण किती आहे ते समजतं. म्हणजे लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी हा एक प्रयत्न आहे की ज्यामध्ये मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये हेवी ट्रॅफिक एरियाज जिथे आहे तिथं बोर्ड डिस्प्ले केला आहे की ज्यावरती ॲटमॉस्फिरिक कॉन्स्टिट्युएंट जे आहेत, हवेचे जे घटक आहेत महत्त्वाचे, त्याचं प्रमाण डिस्प्ले केलेलं आहे. त्याबरोबर हार्मफुल एलिमेंट्स जे आहेत ॲटमॉस्फिअरचे त्याचं प्रमाण पण डिस्प्ले केलं जातं की ज्यामुळे लोकांना त्याची जाणीव होईल. इथे क्वेश्चन विचारलाय, व्हॉट वूड हॅव हॅपन इफ देअर वेअर नो एअर ऑन द अर्थ. हा प्रश्न तुमच्यासाठी आहे, यावरती विचार करून उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा. तर इथं आपण एक महत्त्वाचा नॅचरल रिसोर्स डिस्कस केला, दॅट इज एअर. यानंतर जो आहे तो आहे वॉटर आणि लास्टला जो आहे तो लँड. तो आपण वन बाय वन नेक्स्ट सेशनमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, थँक्यू. आपण इथं थांबतोय. प्लीज तुमच्या मित्रांना किंवा तुमच्या बरोबर शिकणाऱ्यांना सर्वांना हा ग्रुप सबस्क्राईब करायला सांगा, हा चॅनल, आणि हा शेअर करून फॉरवर्ड करा आणि त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.